Hey students, now we are going to discuss about pearl formation in mollusca. So, how it form the pearl? pearl म्हणजेच मोती होत असते. तर मोलुस्का काय फॉर्म करते? pearl म्हणजेच मोती, ज्याला आपण डायमंड म्हणतो. तर तो कसा फॉर्म करते ते आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करू. सो इंट्रोडक्शन ऑफ pearl formation. ड्यू टू इट्स रिच शाईन अँड ब्युटिफुल लुक, pearl इज कन्सिडर ॲज कॉस्टली जेम. तर जे पर आहे ते कसे असते? रिच शाईन करते आणि ब्युटिफुल लुक असते त्याचा. सो कन्सिडर ॲज अ कॉस्टली जेम. द एक्झॅक्ट ओरिजिन ऑफ यूजिंग पर बाय ह्युमन्स इज नॉट नोन. जे एक्झॅक्ट ओरिजिन आहे बाय यूजिंग पर्स, तर ते एक्झॅक्टली नोन नाही आहे. हाऊएवर ॲज पर चायनीज रेकॉर्ड्स, पर वॉज known to them as far back as 23,100 BC. Per is a product of animal, per आईचर bivalve belonging to the phylum Mollusca. पर हे कशाचं प्रॉडक्ट आहे? ॲनिमल्सचं. आणि पर ऑइचर बायवॉल बिलॉंगिंग टू द फायलम मोलुस्का. जे पर ऑइचर आहे ते कुठल्या फायलमला बिलॉंग करते? मोलुस्काला. पर इज कमर्शियली इम्पॉर्टंट प्रोडक्ट अँड करंटली जपान इज लीडिंग इन पर प्रोड्युसिंग बाय युझिंग पर कल्चर टेक्निक. पर हा कमर्शियल इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते सगळे भरपूरसे लोक विकत घेतात ते, त्याच्यामुळे कमर्शियल इम्पॉर्टंट प्रोडक्ट. अँड करंटली जापान इज लीडिंग इन पर प्रोडक्शन. जापान हे पर प्रोडक्शनसाठी प्रोडक्शन करतात बाय युझिंग पर कल्चर टेक्निक. त्यानंतर टाईप्स ऑफ पर ऑइचर. द पर ऑइचर बिलॉंग्स टू फायलम मोलुस्का, क्लास बायवाल्विया, फॅमिली पेट्रिडी, जीनस पिक्नॅडा. फ्यू पियर प्रोड्युसिंग स्पेसीज आर. जे पर प्रोड्यूस करतात काही स्पेसीज आहे. पिक्नॅडा वल्गॅरिस, पिक्नॅडा मार्जी गॅरेटिफेरा, पिक्नॅडा किमिंची, etc. ऑल दी स्पेसीज आर मराईन अँड प्रोड्यूस हाय क्वालिटी ऑफ फर. तर ते मराईन आहे, म्हणजे सी वॉटरमध्ये राहणाऱ्या पूर्ण स्पीसीज आहे आणि प्रोड्यूस करते हाय क्वालिटी ऑफ पर. त्यानंतर सम फ्रेश वॉटर फॉर्म्स ऑफ डिफरंट जीनर आल्सो प्रोड्युसेस पर बट ऑफ इन्फेरियर क्वालिटी. जे मराईन वॉटरमध्ये राहतात ते तर हाय क्वालिटीमध्ये पर प्रोड्यूस करतात, पण जे फ्रेश वॉटरमध्ये राहतात मोलूस, ते डिफरंट जीनरा also produces per but of inferior quality. त्यानंतर बायोलॉजी ऑफ पर ऑइचर. तर पर ऑइचर्स आर सेडेंटरी ॲनिमल्स. सेडेंटरी ॲनिमल्स म्हणजेच काय? तर ते काही टाईमसाठी ते इनॅक्टिव्ह राहतात, म्हणजे वर्क करत नाही. तर पर ऑइस्चर जे असते ते सेडेंटरी ॲनिमल्स असते. दे आर अटॅच टू रॉक्स. ते कशाला अटॅच राहतात? रॉक्सला राहतात, म्हणजे जे दगड राहतात त्याला अटॅच राहतात. दे हॅव टू वॉल्स. वन वॉल इज फिक्स टू दी रॉक अँड अदर वॉल इज फ्री. तर त्याला दोन वॉल्व असतात. जे सेडेंटरी ॲनिमल्स मोलूस असते, वन वॉल हे रॉकला अटॅच असते आणि दुसरी वॉल जे आहे ते फ्री असते. दे आर फिल्टर फीडर, दॅट इज फीडिंग ऑन डायटम्स ड्रॉन इन विथ सिलियरी करंट. डायटम्स म्हणजे छोटे छोटे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे वॉटरमध्ये राहतात त्यावर ते फीड करतात. सिलियरी करंट, ड्रॉन इन विथ सिलियरी करंट. सेक्सेस आर सेपरेट अँड फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. तर सेक्सेस हे सेपरेट असते आणि फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल होत असते. दे ब्रीड ट्वाईस इन इयर. ते दोनदा ब्रीड करत असते, म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन हे दोनदा होत असते वर्षामधनं. द एग्स आर हॅच इन टू फ्री स्विमिंग लार्वा. जे एग्स आहे ते हॅच झाल्यानंतर फ्री स्विमिंग लार्वा तयार होत असतो त्याचा. द लार्वर पिरियड्स इज ऑफ 3 weeks. आणि जो लार्वा राहते त्याचा पिरियड असतो 3 weeksमध्ये. नंतर द लार्वा सेटल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर अँड डेव्हलप इन टू यंग ऑइस्टर. तर लार्वा कुठे सेटल होत असतो? बॉटम ऑफ वॉटर अँड डेव्हलप इन टू यंग ऑइस्टर. त्यानंतर दे ग्रो टू देअर मॅक्झिमम साईज इन 4 or 5 years. त्याची जी मॅक्झिमम ग्रोथ आहे ऑइस्टर जो यंग डेव्हलप झालेला आहे त्याची ग्रोथ ते 4 or 5 years. त्यानंतर द प्रोसेस ऑफ पर फॉर्मेशन. तर पर फॉर्मेशन कसं होते? पर इज सिक्रेटेड बाय द मॅन्टल ऑफ द पर ऑइचर. आपण क्लास लेक्चरमध्ये पाहिलं मॅन्टल कुठे प्रेझेंट राहते, आणि ते काय मॅन्टल पर इज सिक्रेटेड बाय द मॅन्टल ऑफ द पर ऑइचर. द पर जो सिक्रेट आहे तो मॅन्टल करते सिक्रेट. कशाचा मॅन्टल? पर ऑइस्टरचा. पर फॉर्मेशन इज अ प्रोटेक्शन मेकॅनिझम
अगेन्स्ट फॉरेन ऑब्जेक्ट सच एज सँड पार्टिकल्स, मायन्यूट लार्वल फॉर्म्स और पॅरासाइट. जे पर फॉर्मेशन आहे ते प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. प्रोटेक्शन मेकॅनिझम म्हणजे संरक्षण करते अगेन्स्ट फॉरेन ऑब्जेक्ट्स, जे कुठले फॉरेन पार्टिकल्स येऊन राहिले अटॅक करत आहे, सच एज सँड पार्टिकल्स म्हणजे जे वाळूचे कण आहे, मायन्यूट लार्वल फॉर्म्स और पॅरासाइट जे वॉटरमध्ये प्रेझेंट राहतात, मायन्यूट लार्वल फॉर्म्स और पॅरासाइट त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम पर फॉर्मेशन मेकॅनिझम करते. तर टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ पर फॉर्मेशन इट इज इसेन्शियल टू नो द स्ट्रक्चर अँड मेंटल. तर आपल्याला जर प्रोसेस ऑफ पर फॉर्मेशन स्टडी करायची आहे तर आपल्याला माहिती पाहिजे इट इज इसेन्शियल टू नो द स्ट्रक्चर अँड मेंटल. नेमकं मेंटल काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे. सो द शेल ऑफ पर इज कंपोज ऑफ 3 डिस्टिंक्ट लेयर्स. दे आर ॲज फॉलोज. तर जे शेल असते ऑर्गॅनिझमचं मोलुस्काचं ते कशाने बनलेलं असते 3 डिस्टिंक्ट लेयर्स. फर्स्ट लेयर इज द पेरिस्ट्रॅकम, सेकंड प्रिस्मॅटिक लेयर आणि थर्ड इज द नॅक्रियस लेयर. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. पहिली लेयर आहे पेरिस्ट्रॅकम लेयर, त्यानंतर प्रिस्मॅटिक लेयर आणि थर्ड इज दी नॅक्रस लेयर. सो फर्स्ट पाहू आपण पेरिस्ट्रॅकम लेयर. इट इज आउटर मोस्ट ग्रीनिश ब्राऊन थिन ट्रान्सल्युसंट लेयर. तर इथे डायग्राममध्ये कलर दाखवलेला नाही आहे, पण इट इज आउटर मोस्ट लेयर म्हणजे आउटर कवरिंग आहे ते ग्रीनिश ब्राऊन कलर असतो त्याचा, थिन असते म्हणजेच पातळ, ट्रान्सल्युसंट लेयर. दिस लेयर इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स कॉन्चिलिन. तर ते लेयर जे असते आउटर लेयर कशाने बनलेले असते कॉन्चिलिन, आणि इट इज सिक्रेटेड बाय द मॅन्टल. जे मॅन्टल आहे ते सिक्रेट करते. इट इज सिक्रेटेड बाय द मॅन्टल. इट प्रोटेक्ट्स द इनर लेयर्स ऑफ शेल फ्रॉम हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वीक कार्बोनिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन सी वॉटर. तर हे लेयर कशाचं काम करत असते. फंक्शन ऑफ दॅट लेयर इज इट प्रोटेक्ट्स द इनर लेयर्स ऑफ शेल. इनर लेयरचे जे शेल आहे त्याला प्रोटेक्ट करायचं काम करते फ्रॉम हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वीक कार्बोनिक ॲसिड. जे वीक कार्बोनिक ॲसिड प्रेझेंट असते सी वॉटरमध्ये त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम कोण करते पेरिस्ट्रॅकम लेयर. त्यानंतर सेकंड आहे प्रिस्मॅटिक लेयर. तर इट इज अ मिडल लेयर सिक्रेटेड बाय द मॅन्टल. ही पण लेयर कोण सिक्रेट करत असते मॅन्टल, आणि ही मिडल लेयर आहे. इट इज मेड अप ऑफ मायन्यूट क्रिस्टल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे कशाने बनलेली असते मायन्यूट क्रिस्टल असते कॅल्शियम कार्बोनेटची त्यापासून बनलेली असते. सेपरेटेड बाय थिन लेयर्स ऑफ कोन्चिलिन आणि सेपरेटेड बाय थिन लेयर्स ऑफ कोन्चिलिनपासून थिन लेयरनी सेपरेटेड होते. त्यानंतर क्रिस्टल आर अरेंज परपेंडिक्युलर टू द शेल सरफेस. परपेंडिक्युलर म्हणजेच राईट अँगल. सो द क्रिस्टल जे आहे ते अरेंज राहते परपेंडिक्युलर टू द शेल सरफेस. इट प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू द शेल. हे काय करतात परपेंडिक्युलर अरेंजमेंट असते आणि इट प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू द शेल. आणि थर्ड लेयर आहे नॅक्रस लेयर. सो इट इज द इनरमोस्ट लेयर ऑफ द शेल. हे कुठली थर्ड लेयर आहे आणि ते काय आहे इनरमोस्ट लेयर ऑफ द शेल. इट इज ऑल्सो नोन ॲज मदर ऑफ शेल आणि हिला काय म्हटलं जाते मदर ऑफ शेल म्हटलं जाते. दिस लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ पर. तर ही लेयर जी असते ते कशासाठी हेल्प करते फॉर्मेशन ऑफ पर. इट कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट लेयर्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड कॉन्चिलिन. तर या लेयरमध्ये काय कशाने बनलेली असते लेयर कॅल्शियम कार्बोनेट अल्टरनेट लेयर्स ऑफ कॅल्शियम अँड कॉन्चिलिन. दिस लेयर इज ऑल्सो सिक्रेटेड बाय मॅन्टल. ही पण लेयर कोण सिक्रेट करते मॅन्टल. इट प्रोटेक्ट्स द डेलिकेट सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द फॉरेन पार्टिकल्स. ही लेयरचं पण काय फंक्शन आहे फंक्शन ऑफ नॅक्रस लेयर इज इट प्रोटेक्ट्स द डेलिकेट सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द फॉरेन पार्टिकल्स. त्यानंतर मॅन्टल. व्हॉट इज मॅन्टल. सो पर इज सिक्रेटेड बाय मॅन्टल. जे पर आहे ते सिक्रेटेड कोण करत असते मॅन्टल. कॉलुमनर इपिथेलियम इट कंटेन्स न्यूमरस नॅकर सिक्रेटिंग युनिसेल्युलर ग्लँड. जे कॉलुमनर इपिथेलियम आहे ते काय करते कंटेन न्यूमरस नॅक्रे सिक्रेटिंग युनिसेल्युलर ग्लँड्स. नंतर कनेक्टिव्ह टिश्यू लेअर आहे ज्या मॅन्टलच्या लेअर आहे. इट इज मिडल फायब्रस लेअर मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. थर्ड आहे सिलिएटेड इपिथेलियम इनरमोस्ट लेअर कंटेनिंग म्युकस सिक्रेटिंग सेल. 3 लेअर आहे मॅन्टलच्या कॉलुमनर इपिथेलियम कनेक्टिव्ह टिश्यू लेअर थर्ड इज द सिलिएटेड इपिथेलियम. तर कॉलुमनर इपिथेलियम काय करते कंटेन्स न्यूमरस नॅकर सिक्रेटिंग युनिसेल्युलर ग्लँड्स असते जे कॉलुमनर इपिथेलियम आहे. सेकंड आहे कनेक्टिव्ह टिश्यू लेअर
तर ते मिडल फायब्रस लेअर आहे मेडअप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणून त्याला कनेक्टिव्ह टिश्यू लेअर म्हटले आहे. थर्ड आहे सिलिएटेड इपिथेलियम, इनरमोस्ट लेअर कंटेनिंग म्युकस सिक्रेटिंग सेल. मॅन्टल इज मेडअप ऑफ 3 layers. मॅन्टल ऑल्सो सिक्रेट द लेअर ऑफ शेल. त्यानंतर ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ पर फॉर्मेशन. तर ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे, वेनेवर एनी सॉर्ट ऑफ फॉरेन बॉडी सच एज सँड पार्टिकल्स, पॅरासाइट, स्मॉल लार्वी etc एंटर्स अँड गेट बिटवीन द मॅन्टल अँड शेल, द मॅन्टल इमिजिएटली गेट इरिटेट. जेव्हा कुठले फॉरेन पार्टिकल्स एंटर करतात थ्रू अँड कशामध्ये एंटर्स अँड गेट बिटवीन द मॅन्टल अँड शेल, द मॅन्टल जे राहते ते इमिजिएटली गेट इरिटेट, म्हणजे त्याला काय होते, डिस्टर्ब होते. देन मॅन्टल इन्क्लोजेस सच फॉरेन बॉडी इन अ सॅक ऑफ मॅन्टल इपिथेलियम. तर ते एंटर केल्यामुळे मॅन्टल इरिटेट होतो, म्हणजेच डिस्टर्ब होतो, आणि मॅन्टल काय करते, इन्क्लोजेस सच फॉरेन बॉडी इन अ सॅक ऑफ मॅन्टल इपिथेलियम. जे इपिथेलियम आहे त्याच्यामध्ये तो काय करते, इन्क्लोज करत असते. ॲज अ पार्ट ऑफ डिफेन्स म्हणजे प्रोटेक्शन मेकॅनिझम, द मॅन्टल वॉल स्टार्ट सिक्रेटिंग लेअर्स ऑफ नॅकर. तर तो कुठे इन्क्लोज करतो, इपिथेलियम लेअरमध्ये. तर इपिथेलियम लेअरचं फंक्शन काय आहे, नॅकर सिक्रेटिंग युनिसेल्युलर ग्लँड्स. तर त्याच्यामुळे काय करते, नॅकर सिक्रेटिंग लेअर्स ऑफ नॅकर अराउंड द फॉरेन बॉडी. तर त्या फॉरेन बॉडी काय नॅकर सिक्रेट होते. द मेंटल वॉल सिक्रेट्स कंटिन्युअसली सेव्हरल लेअर्स ऑफ नॅकर अराउंड द फॉरेन बॉडी. फॉरेन बॉडी त्यामध्ये इन्क्लोज राहते आणि ते नॅकर सिक्रेशनचं काम सुरू राहते कंटिन्युअसली. त्यानंतर दिस लेअर वेन हार्डन बिकम्स पर, आणि ते जेव्हा लेअर हार्ड बनते तर काय फॉर्म होते, पर फॉर्म होते. द साईज ऑफ पर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिग्री ऑफ इरिटेशन कॉज बाय फॉरेन बॉडी. जे साईज आहे परची ते काय असते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिग्री ऑफ इरिटेशन कॉज बाय फॉरेन बॉडी. म्हणजे त्याला किती लेअरनी नॅकर हा सराउंड केला जातो त्यावर त्याची साईज डिपेंड राहते पर्सची. टाईम टेकन फॉर दी फॉर्मेशन ऑफ पर इज 3 to 5 years. आणि जे पर फॉर्म व्हायला किती वेळ लागतो, 3 to 5 years. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. जे नॅक्रस लेअर फॉरेन बॉडी नॅकर सिक्रेटिंग सेल्स तिथे इपिथेलियममध्ये तो इन्क्लोज होते. त्यानंतर त्याच्या भोवताल काय होत असते, नॅकर सिक्रेटिंग सेल्स त्याच्या भोवताल सराउंडिंग अरेंज होत असते आणि त्यानंतर पर फॉर्मेशन टेक्स प्लेस होते. About per, a per bears a central nucleus around with several layers of organic and inorganic matters are deposited. तर पर फॉर्म जे होते त्याच्यामध्ये काय सेंटरमध्ये न्यूक्लियस असते आणि आजूबाजूला काय सेव्हरल लेयर्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर्स आर डिपॉझिटेड असते. अ ब्युटिफुल अँड फाईन क्वालिटी पर इज दॅट इन विच द लेयर्स आर ॲक्युरेटली अँड सिमेट्रिकली अरेंज. तर जे ब्युटिफुल अँड फाईन क्वालिटी पर आहे त्याच्याभोवती काय असते, द लेयर्स आर ॲक्युरेटली अँड सिमेट्रिकली अरेंज. It should be also from any sort of addiction. Such purse is rare and fetches a good market. आणि ते व्यवस्थितपणे अरेंज जर झालं तर ते काय, पर इज रेअर अँड फेचेस अ गुड मार्केट. आणि केमिकली पर कंटेन्स 90% कॅल्शियम कार्बोनेट. तर परमध्ये काय राहते, 90% कॅल्शियम कार्बोनेट, 5% ऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड 5% वॉटर अँड अदर रेसिड्यूज. 90% कॅल्शियम कार्बोनेट, 5% ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे 95 झाले आणि 5 रिमेन, तर 5% वॉटर अँड अदर रेसिड्यूज.